बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं होतं। काल देखील काही प्रमाणात पाऊस पडल्याच्या नंतर आणि वादळी वारा आल्याच्या नंतर बाजरी पीक जे उभं होतं ते आता जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। बीड तालुक्यात प्रत्येक शेतामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। ही उन्हाळी बाजरी आहे आणि ही बाजरी जी आहे ती आता जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळतं। तर गारपिटीचा मारा बसल्याने आणि पुन्हा आता पाऊस पडल्याने याला जे दाणे लागलेले आहेत ते पूर्णपणे आता खराब होऊ लागलेत। मोठ्या प्रमाणात यावरती बुरशी चढल्याचं देखील दिसून येत आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा हे मोठं संकट ओढावलेलं आहे। दुसऱ्या बाजूला बाजारपेठांमध्ये या शेती पिकांना भाव नसल्याचं देखील दिसून येत आहे। यामुळे शेतकऱ्यांवरती अशा पद्धतीने हे संकट ओढावल्याने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशा प्रकारची मागणी प्रशासनाकडे आणि सरकारकडे शेतकऱ्यांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।